तर नमस्कार गाववाल्यानो, कशा आहात? मजेत ना? मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. तर मी आता आहे कुठे, मुणगीत घरी आहे. आणि आता मला एक भाडं आलं आहे, कुठचं पुण्याचं आलं आहे. तर भरायला जायचं. इथे परुळे म्हणून गाव आहे, इथून 15-16 किलोमीटर लांब आहे. तर तिकडे जातो आहे. माझ्यासोबत येते विदिता. विदिता येत नाही आहे, तिच्या वाटेत घर आहे, त्या घरात तिथपर्यंत येते ती. चला जाऊया. आणि हा आहे आदित्य, हा माझा भाऊ. आदित्य हाय कर. आदित्य माझ्या काकांचा मुलगा आहे. आणि हा आमचे बाबा काय आमका तुमका माहिती आहे, बाबांका बऱ्याच ब्लॉग मध्ये तुम्ही बघला. चला निघूया इथून. जवळजवळ ना अर्ध्या तासाचा प्रवास आहे. पटकन तिथे पोहोचूया, भरूया. आंबे भरतोय आज, आंबे भरायचे आहेत, पुन्हा मार्केटला खाली करणार आहे. चला निघूया पटापट. बस जमेल काय यायला करूया. इयरफोन असणार हे काय. चला आदित्य चल बाय. चला निघूया. बोला गणपती बाप्पा. चला आई इथेच आहे. हो गेली. आई नाहीये, आई गेली मंदिरात. बाय बाय. हे विदिताचं घर, मूळ घर. आणि आता हे काय दिसतंय ना ग, हे आहे विदिताचं मूळ घर, म्हणजे मावशीचं. आणि ते आता नवीन घर तिकडे बांधतायत दुसरीकडे. तर आपण आता ना डायरेक्ट त्या लोकेशनला पोहोचूया. परोळे गावात आपल्याला गाडी भरायची आहे. बरोबर आता संध्याकाळचे 6 वाजले ते बघा. इथून अर्ध्या तासात मी पोहोचून जाईन, जास्त वेळ लागणार नाही. 5:56 झाली आहे. 6:30 वाजेपर्यंत तिथे पोहोचलो तरी काही टेन्शन नाही. एक 15-20 मिनिटात गाडी भरेल, मग आपण निघूया. मी आता ना हे बघा म्हापणमध्ये पोहोचलोय. सध्या ना सलग सुट्ट्या आल्यात का, त्यामुळे एवढे टुरिस्ट मुंबईतून लोक गावी आली आहेत ना. प्रत्येकजण आपापली कार वगैरे घेऊन आले, त्यामुळे ना सगळीकडे ट्रॅफिक बघायला मिळतं आपल्याला. हे बघा आता हे म्हापण ही आपली छोटीशी बाजारपेठ आहे, इथे पण ट्रॅफिक लागलंय. हा इथे लक्ष काय म्हणतात बरं. चला फोन करतोय. होय फोन करा. 2 दिवस. हा ठीक आहे. येतो मुंबई जातोय. कॅमेरा चालू. हा हो चालू. बाय. हे आपले सबस्क्रायबर अचानक भेट झाली. बरेच दिवस फोन करतायत मला. आपल्या इकडचेच आहेत, म्हणजे आमच्या गावातलेच म्हटलं तरी हरकत नाही. फायनली ना मी त्या लोकेशनला पोहोचलोय बघा. इथेच आपल्याला गाडी भरायची आहे. वाजले किती? 6:30 वाजले. पहाटेच एका ठिकाणी रस्त्याचं काम सुरू होतं आणि म्हापणमध्ये ट्रॅफिक लागलं, त्यामुळे. नाहीतर एक अर्धा काय 20-25 मिनिटाचाच रस्ता आहे. तर मी इथे गाडी लावून घेतो आणि मग आपण ओके गाडी आधी भरूया, मग बोलतो तुमच्याशी. अर्धा तास झाला आहे, सुरू आहे पॅकिंग, सुरू आहे आंब्यांची. हे बघा दिसतंय. भरली काय लगेच निघू, थांबणार नाही कुठे. आंबे वगैरे भरून ना मी आता बागेतनं निघालोय. पण त्यांनी ना गाडीमध्ये कॅनिंग भरलंय. जे कच्चा आंबा असतो ना, कॅनिंग म्हणजे ज्यांना माहीत नसेल त्यांना, जो किलोवर विकला जातो जे कच्चा आंबा, तर ते भरलंय. जवळजवळ 500-600 किलो. ते 10 गोण्या आहेत, एक 50-60 किलोच्या. आता बरोबर 8 वाजले बघा. आता ह्या गोण्या ना मला पाठ टिटा आहे ना तिथे खाली करायचे आहेत. खाली करेपर्यंत आपल्याला 8:30-9 वाजतील. मग आपण व्यवस्थित गाडी पॅक करूया आणि मग निघूया. कंटिन्यू मग चालत राहायचे. वाटेत कुठेतरी लास्ट टाइम आपण कसं ते चपाती आणि मच्छी कढी खाल्लेली ना, तसं काहीतरी खायचं
आणि मग रात्रभर आज प्रवासात नाही. आता बरोबर ना आहे बघा, परोळा बाजारपेठेत पोहोचलोय. परोळा टिट्यावर. हा लेफ्ट साईडला गेला हा रस्ता मालवणला आणि हा राईट साईडला वेंगुर्ला. आपल्याला आता राईट घ्यायचा आहे इथून. गाडी बाबा झाले कॅनिंग खाली करून घेतलंय आणि आता मोबाईल हा गाडी बांधली, घामा घुम झालोय. कुठे तरी वाजले किती आता 8:41 झाले. कुठे तरी साईडला घेतो गाडी, थोडा फ्रेश होतो. पहिला टी शर्ट चेंज करतोय, कंटाळा घामा घुम झालोय पूर्ण. मस्त टी शर्ट चेंज केलं आणि आता निघतोय. परत एकदा ना आपण गणपती बाप्पाचं नाव घेऊया. बोला गणपती बाप्पा मोरया. प्रवास सुरू करूया आपला. तर मी आता ना कुडाळात पोचलो. इथे चिंतामणी हॉटेल आहे, तिथे बघूया चपाती आणि भाजी मिळते का. सुरू तर दिसतंय. चला. जेवणाला त्या दिवशी सारखंच मी मच्छी कढी घेतली आहे. त्या दिवशी सारखीच मच्छी कढी घेतली आहे जेवणाला. आज वेगळं हॉटेल आहे. मस्त आहे, भारी जा. आणि आज मासे भरपूर होते दाखवते. मच्छी कढीमध्ये ना भरपूर मासे दिले आहेत त्याने. मस्तपैकी जेवण झालंय, मस्तपैकी. हां, जेवण म्हणजे मच्छी कढी आणि 4 चपात्या खाल्ल्या. आता टेन्शन नाही. चला, मस्त होती. कुडाळमधलं ना चिंतामणी हॉटेल हे हा जो राहुल महाराज कॉलेजकडून ना वेंगुर्ला जो रोड आहे ना, त्या रोड साईडलाच हे हॉटेल आहे. मच्छी कढी एक नंबर टेस्टी होती. चला निघूया. आता काय आपली रात्र अंधारची आहे. पूर्ण रात्र चालायचं आहे. किती वाजले? 9:27 झाले. इथेच काय पोचून जाऊ. चालत राहायचं आहे. पुणे. आता बघता ना एकदा डिझेल फुल करायला थांबणार आहे मी. डिझेल फुल बघूया कुठे करायचंय. कदाचित राजापूरमध्ये जो पंप आहे ना तिथे डिझेल फुल करूया. राजापूरमध्ये HP चा जो पंप आहे ना तिकडे. कुडाळमधून बरोबर 9:30 वाजता आपली ना जर्नी सुरू झाली आहे. बघूया आता उद्या पुण्यात किती वाजता पोहोचतोय. आपला रोड असणार आहे रेग्युलर, काय म्हणतात ते, पोणी, पाचल, अणुस्कुरा, मलकापूर मार्गे कराडमधून सरळ पुणे मार्केटमध्ये आपल्याला जायचंय. आता आपण बरोबर राहुल महाराज कॉलेजच्या इथे पोहोचलोय. हे राहुल महाराज सर्कल. इथून आपण सरळ गेलो की हायवेला बाहेर पडू. ओरोस पोचलो भाऊन. हे ओरोस मध्ये उतरणारे उतरून घ्या. येणं जाणार नाही तर आता करू का. असं काहीतरी बडबड करावी लागणार आपल्याला. अरे बापरे, बघा CNG साठी लाईन बघा. ती पूर्ण पेट्रोल पंप दोन्ही साईडने भरलाय. इकडे रिक्षाची लाईन लागली आहे. रिक्षा आणि टेम्पो. अरे नाही रे बाबा, काय CNG गाडी घेणं म्हणजे डोक्याला तापच आहे. एका साईडला फायदा पण आहे की मायलेज भरपूर आहे, काय टेन्शन नाही. पण ज्यावेळी अशी लाईन वगैरे लागते ना त्यावेळी खरंच वाट लागते. मस्तपैकी गाडीमध्ये ना इथे स्ट्रीट विला सुरू आहे. स्ट्रीट विला का बघत म्हणजे ऐकायला येत आहे व्यवस्थित. आणि चाललाय आपला नॉनस्टॉप प्रवास चाललाय. नॉनस्टॉप थांबणार नाही आता. मी राजापूरच्या हिशोबाने आलेलो आहे बघा त्या पंपावर. पण डिझेल संपलेलं आहे असं बोर्ड लिहिलंय त्यांनी. त्यामुळे आता पुढे तरी बघायला लागेल. पुढे म्हणजे आता कुठे घालू तेच समजत नाही. याच्या पुढे पेट्रोल पंप
एक आहे तो ओणी सॉरी पाचोद रोडला एक पेट्रोल पंप आहे. बघूया चला तिकडे डिझेल टाकूया, पर्याय नाहीये. तर मी ह्या पेट्रोल पंपच्या हिशोबाने आलेलो आहे. डिझेल होतं माझ्या गाडीमध्ये काय, अजूनही 2 पॉइंट आहेत माझ्या गाडीमध्ये, दिसत आहेत. गडबड झाली गडबड. त्या दिवशी ह्या पंपावर डिझेल टाकलेलं ना, ॲव्हरेज चांगलं भेटलेलं. म्हटलं इथे येऊन टाकूया. आता पेट्रोल पंप मागे त्या पातळच्या पंपावर टाकलेलं ॲव्हरेज नाही मिळालं मला, त्यामुळे गोंधळ आहे. आता मी कुठे टाकू ते सुचत नाही आता. नाहीतर आपल्याला ना पातळमध्ये थोडं घालून मग अणुस्कुरा वगैरे काढून वरती एक इंडियन ऑइल पंप आहे तिथे घालायचा. नाही मोरते, आता जो भेटेल त्या पंपावर फुल करणार आहे मी, तरीच नाही घ्यायची. चला अजून चालणार आहे आपली गाडी बऱ्यापैकी, काही टेन्शन नाही आहे. तरी पण काय सांगणार आता. बघा पाचल रोडला HP चा पेट्रोल पंप भेटला आहे मला. लाईन बघा केवढी मोठी आहे. ही सगळी CNG ची लाईन आहे. आपल्याला घालायचं आहे डिझेल भावानो, डिझेल. थांबा डिझेल संपलेलं आहे. आई शपथ डिझेल संपलं यार. हे बघा बोर्ड लिहिला यांनी. एवढा राग येतोय ना मला, बस टेन्शन आलं यार. शी डिझेल संपलंय यार, काय करू समजत नाहीये. आता नेक्स्ट पेट्रोल पंप किती किलोमीटर वर आहे ते पहिले चेक करूया आणि नंतर जाऊया पुढे. मोठ्या तोऱ्यात बोलत होता आपण डिझेल डालेंगे, याला काय यार. काय करूया. मी आता ना चेक केलं, अजून पाचलला पोहोचलो नाहीये मी, आणि इथून कराड 109 किलोमीटर आहे. तेव्हा काळजी, आता मी पळवणार नाही गाडी, आता हळूहळू जाणार आहे. कारण हे डिझेल पुरायला पाहिजे आपल्याला. 2 पॉइंट आहेत पण एका पॉइंटवर त्या मी बऱ्यापैकी आलोय. राजापूर पासून ह्या पॉइंटवर आलोय. 109 किलोमीटर गाडी आपली जायला पाहिजे. जाईल गाडी, पण गाडीत वजन असल्या कारणाने थोडं कन्फ्यूज आहे मी. असं बरोबर 12 वाजले मित्रांनो, आणि मी आता पाचलमध्ये पोहोचलोय. शांत आहे बाजारपेठ आता सध्या. डिझेल देता का कोणी डिझेल? हो मला कोणी डिझेल देता का डिझेल? मग मागे एका ना पोकलँड वाल्याकडे थांबलेलो, पण तो बोलला नाही आपल्याकडे नाही रे बाबा. कारण तर भावांनो मी ना आता पाचलमधून जवळजवळ 45 किलोमीटर आलोय, आणि आता आपल्या डिझेलचा एकच पॉइंट राहिला आहे. बघा मला टेन्शन आलंय खरंच. तर 45 किलोमीटरच चालली गाडी. त्या पॉइंट मध्ये गाडीत वजन असलं ना की गाडी ॲव्हरेज नाही देत. देव बघ काहीतरी म्हणून डिझेल मिळालं दे रे बाबा. असे मलकापूरमध्ये पुढे पेट्रोल पंप आहेत, पण ते रात्रीचे बंद असतात. तो एक प्रॉब्लेम आहे. काय करू समजत नाही. डोकंच चालायचं बंद झालंय. आता वाजले किती माहिती आहे? बरोबर ना 1ला 10 मिनिटं आहेत, आणि मी आता कुठे पोहोचलोय? आता थोड्याच वेळात मलकापुरात पोहोचेन का? सॉरी, मलकापुरात. हा कुठचा तरी घाट लागलाय. अणुस्कुरा काढून बऱ्यापैकी पुढे आलोय मी, आणि ह्या छोट्याशा घाटात आहे गाडी. कुठे बाहेर जाते बघा. आता मी एक चेक केलं तर 7 किलोमीटरवर एक पंप आहे आपल्याच रोडला. हा बघा बरोबर 7 किलोमीटरवर एक कुठचा तरी पंप आहे. चला पटापट जाऊया. 7 किलोमीटर तर आपली गाडी जाऊ शकते. 7 काय 20-25 किलोमीटर आरामात जाईल. ब्लिंक होते गाडी.
चला आपल्याला आता इथून राईट घ्यायचं आहे मलकापुरात. राईट घेणार आहे, सरळ आंबा घाटात गेला रस्ता. देवा बाबा, ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया. पुढे तो पेट्रोल पंप येतोय हा, फक्त 600 मीटरवर राहिला आहे बघा. देवा बाबा, ओम नमः शिवाय, साष्टांग नमः माझे गौरीपत्रा विनायका. आला 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 आला. हा बघा तो पेट्रोल पंप. देवा बाबा, यांच्याकडे डिझेल असन दे रे बाबा. 1 1 2 3 4 आणि फायनली पोहोचलो. बंद आहे की चालू आहे? काय साहेब, डिझेल नाही आहे? काहीच नाही आहे यार. काहीच नाही. जाऊ गाडी त्या साईडला. काय देतो हवं तर नाही बोलले पहिले डायरेक्ट नाही. शपथ, एवढं टेन्शन आलं ना. आता सांगतायत त्या साईडला लाव म्हणून. एवढं खुश झालोय ना सांगू तुम्हाला. आणि ते बोलले आता कॅश आहे तरच देणार. माझ्याकडे कॅश जास्त नाही आहे, 1,500 रुपये कॅश आहे. 1,500 हो एवढेच असणार. बघूया, जेवढी कॅश असेल तेवढंच डिझेल टाकून घेतो. खरंच खूप खुश झालो, खूप खुश. येऊ दे त्यांना, मग डिझेल टाकूया. कॅश 1,500 देतो, बाकीचं ऑनलाईन करतो. चालेल? फुल करा. हो, वाटेत कुठेच डिझेल नाही. मी आता कोकणात ना आलो, कुठेच डिझेल नाही. डिझेल नाही म्हणजे काय प्रॉब्लेम झाला काय माहिती. सगळे घेत नाही, डिझेलच नाही आहे. फायनली भेटलं. या दादांनी होय म्हटलं. मग अगोदर नाही म्हणून सांगितलेलं, नंतर बोलले भरतो म्हणून. जीवात जीव आला, कारण अजिबातच डिझेल नव्हतं माझ्या गाडीत. होईल झालं ना. जरा हळू करा बघूया. हळू नाही होत नाही. फासून हे बघा बाहेर. नको राहू दे. बस झालं बस झालं. हलवून बघता एवढेच बसणार. नाही हलवली तरी नाही जाणार जास्त. नाही ना, बघा तरी बघा. नाही बाहेर यायला लागले. होय, राहू दे. बस झालं. नाही मला रात नाही नाही हां कितीचं गेलं? बस झालं. बस ना. होय, 3,047 रुपयाचं डिझेल बसलंय आपल्या गाडीत. 33 लिटर. ऑनलाईन करू ना. आहे ऑनलाईन. देव बरे करो रे बाबा. खरंच कॅश आहे 1,500 आहे, ती ठेवतो, राखून ठेवतो एमर्जन्सीसाठी. खूप खुश झालो, खूप. खरंच टेन्शनात आलेलो यार. हसायला येते मला. आता टेन्शन नाही. आता सान चालत राहायचं आहे. आता दाबून चालणार. किती वाजले सांगतो तुम्हाला बरोबर. गाव कुठचं दादा? 1:30 वाजलाय. 1:30. गाव कुठचं म्हटलं? गाव इथलंच आहे. ह्या गावाचं नाव काय? आमिनी. मलकापूरमध्येच येतं ते. 3,000 दादांना काहीतरी देतो. 100 रुपये. दादा थँक्यू. बस झाला. खरंच मला खूप टेन्शन आलेलं बाबा. डिझेल भेटलं, आता अजिबात टेन्शन नाही. बाकी पॅक करूया.
आता जाऊया, आता थांबूया नको कुठे. त्या दादांना 100 रुपये दिले. असं नाही, मला काय डिझेल भेटलं हे मोठं. पहिलं नाही बोलले आणि नंतर होय बोलले यार. चला निघूया. हे डिझेल बघा, डिझेल हे फुल फुल फुल. खुश झालं यार, खुश. मस्तच काम झालं. ज्यावेळी जे भेटत नाही ना त्यावेळी ना त्या गोष्टीची व्हॅल्यू कळते. आणि आता बघा रेग्युलर डिझेल मिळतं, पेट्रोल मिळतं, हां मिळतं आहे, त्यावेळी व्हॅल्यू कळत नाही आपल्याला. आता मला 2-3 पंपावर नाही बोलल्यावर आणि एकदमच टाकीतलं संपल्यावर अक्षरशः म्हणजे व्हॅल्यू समजली त्याची मला. हा असू दे, देवा काळजी. चला आता आपण चालत राहायचे नॉन स्टॉप. 1:30 वाजलाय. बघूया आता पुण्यात किती वाजता पोहोचतोय. मगाचपासून मी खूप स्लो गाडी चालवली कारण डिझेल संपू नये. मध्येच न्यूट्रल मारली, न्यूट्रल मारत आलो आहे कारण डिझेल संपू नये. आता काही टेन्शन नाही, डिझेल भरपूर आहे आपल्या गाडीत. चालत राहूया चला. तर मित्रांनो आपण आता हायवेला पोहोचलो. वाजले 2:22 झाली आणि हायवेला गाडी लागली. आता कराड येईल. आता काय सरळ रस्ता आहे, डिझेल फुल आहे. आता टेन्शनच नाही आहे. चालत राहायचे. 2 वाजून म्हणजे जवळजवळ 2:30 वाजल्यात जमा आहे. 3:30, 4:30, 5:30, 6:30 ते 4 तास. 6:30 वाजेपर्यंत जरी पोहोचलो ना तरी काही टेन्शन नाही आहे. तीन 19 झाले आणि मला झोप यायला लागली. 10 मिनिटाचा अलाराम लावलाय. 10 मिनिटाचा. 3:30ला उठतो आणि मग निघूया. कुठं पोचलोय काहीच माहीत नाही. 10 मिनिटं झोपतो मग निघूया. 10 मिनिटाची झोप घेऊन मी परत बाहेर पडलोय. चला. एवढे डोळे झाकत होते ना अक्षरशः जमतच नव्हतं. त्यामुळे म्हटलं 10 मिनिटं थांबूया. आता बघूया किती वेळ चालते गाडी. खूपच डोळे झाकत होते. आता मस्त फ्रेश वाटतं. चला. आनेवाडी टोल काढला बघा आणि चहा प्यायला थांबले. बाहेर मस्त गार वातावरण आहे. आणि चहाचा कसा विषय आहे माहिती आहे, रात्री रनिंग मध्ये असलो तरच चहा पितो, नाहीतर काही चहाची एवढी तलब नाही आपल्याला. तर गाडी काढू कुठून. हा आणि सांगायची गोष्ट म्हणजे आता ना ते फ्लेवरवाला चहा मिळतात. मोठमोठे चहाचे स्टॉल असतात. तिथे चहा प्यायला गेलो ना की एवढं तोंड खराब करून टाकतात माहिती आहे. सगळं फ्लेवरवाले चहा, ते कंटाळा येतो. त्यामुळे प्रॉपर चहा पावडर टाकून जो चहा बनवला जातो ना तो खरा चहा. चला आपल्याला तसंच. म्हणून मी काय करतो माहितीये, छोटीशी टपरी वगैरे बघतो. मोठ्या चहाचा स्टॉल वगैरे असतो बघा, मोठं एकदम हायफाय, एकदम लाइटिंग बिटिंग, तिथे कधीच जायचं नाही. कारण तिकडचा चहा ना तो फ्लेवरवालाच असतो. तो चहा नसतो, फ्लेवर मिल्क असतो. ते फ्लेवर म्हणजे केमिकलच समजत. आता डायरेक्ट कंटिन्यू आता चालत राहूया. आता बरोबर 4:15 वाजलेत आणि मी आनेवाडी टोल क्रॉस केलाय. आता बघूया किती वाजता पोहोचतोय. 4:15, 5:15, 6:15. अजून 2 तास, 2-2.5 तासात पोहोचून जाऊ आय थिंक. पोचलो बाबा एकदा. 6 वाजता बरोबर ना मी लोकेशनला पोचलोय. पण गडबड झाली एक. थोडासा मूड खराब झाला कारण मागे आत्ता ना एक मी स्पीड ब्रेकर उडवला. आणि स्पीड ब्रेकर उडवल्यामुळे काय झालं माहिती आहे, मागच्या सगळ्या याच्या आंब्याच्या जे बॉक्स आहेत ना, पेट्या आहेत, त्या जरा हल्ल्या. म्हणजे व्यवस्थित बसलेल्या असतात ना
ते सगळं काय झालं विचारू नका शे. चला आता बघूया काय करतायत ते, काय म्हणतात ते बघूया. ट्रॅफिक बघा किती, आपल्या इथेच गाडी खाली आहे आणि हे सगळं मार्केट यार्डला जाणाऱ्या गाड्या. बाबा 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 बाबा, वाट लागली वाट लागली. हे काय ते बघा शे. पुढे यू टर्न मारून येऊया आणि ट्रॅफिकात लाईन मध्ये लागूया आणि काय बोलू शकत नाही. हे बघा ट्रॅफिकात टाकली गाडी मी. आता पुढून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि तिकडे जायचं आहे तिकडे. 6:12 झाली. 6:12 झाली. तर आतमध्ये पोचायला किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. थोडं रात्री डिझेल भेटत नव्हतं म्हणून तो स्लो चालवली गाडी. त्याच्यानंतर कंटिन्यू, त्यामुळेच लेट झाला. नाहीतर एवढा लेट झाला ना. खूप स्लो चालवली मी. केळणूसपुरा घाटाच्या अगोदर ना, तिथून जो जवळ कराड त्या ह्याच्यापर्यंत खूप स्लो चालवली. तिथे टाइमपास झाला माझा. आता हे कधी आतमध्ये घुसणार काय सांगता येत नाही. बघूया, हळूहळू थोडी गाड्या पुढे जात आहेत. आतमध्ये गेले की दाखवतो तुम्हाला काय परिस्थिती आहे. बघा काय, हे बघा समोरून घेऊन येतात गाड्या. कसं जाणार सांगा बघूया. काय चाललंय बघा. कुठून काढायची गाडी हा, हे काय ते बघा. सांगा आता कुठून काढायची गाडी. कशा आडव्या तिडव्या गाड्या घालतायत बघा. कशा काढणार सांगा बघूया. हे बघा काय चाललंय बघा. फायनली पोचलो बाबा. हे बघा इथून आपल्याला आतमध्ये टाकायची आहे गाडी. अननस बघा केवढे आलेत बापरे. हे बघा अननस, इकडे कळिंगण आहेत. भारीच आहे, भारी भारी. फक्त आता हळूहळू गाडी काढत राहायची. आपल्याला बरंच पुढे जायचं आहे. मार्केटमध्ये हे बघा लिची आहे, तिकडे आंबे आहेत. वा वा वा. तेव्हा गाडी मी तिथे लावली तेव्हा दिसते. आता गेटवर जाऊन एंट्री करून येतो. हे दाखवायचं आणि मग एंट्री करून यायचं. पटकन जाऊन येतो. सगळं गडबड. हे बघा इथे ही एक गाडी आली, MH08 आहे. हे बघा ही गाडी खाली होते. ही गाडी खाली झाली ना की आपली गाडी खाली होणार. आंब्याचे पेट्या बघा किती आल्यात. सगळीकडे बघावं तिकडे आंब्याच्या पेट्यात दिसत आहेत सगळीकडे. कर बाबा लवकर खाली. गाडी स्पीड ब्रेकरवर जम झाली आणि क्रेटची काय हालत झाली दाखवतो मी. हे बघा अशा झाल्या आहेत क्रेट. दिसत आहेत व्यवस्थित नाही आहेत. सगळं कशा झाल्यात बघा, ओबडधोबड. अशा प्रकारे आपली गाडी खाली होते हा. आणि सगळ्या पेट्यांची हालत बघा जरा, म्हणजे व्यवस्थित हे झालं नाही. वर खाली झाले सगळे. एक स्पीड ब्रेकर काय उडवला आणि वाढ लागली सगळ्या पेट्यांची. बरोबर ना 6:55 झाली बघा. आणि गाडी खाली करायला घेतली. एक 5 मिनिटात गाडी खाली होईल. हे बघा इथे सगळ्या लावून घेत आहेत पेट्या. फायनली ना हे बघा 7:22 गाडी खाली झाली. पैसे पण भेटलेत, टेन्शन नाही आता. भाडं भेटलं. आता एवढाच प्रॉब्लेम आहे की इथून गाडी कशी काढायची. गाडी काढतोय खरा, कट टू कट गाडी सुटते आहे. दाखवतो तुम्हाला. दोन्ही साईडने ट्रॅफिक आहे. बघा ही साईडला गाडी खाली ना लगेच झाली. पण आता बाहेर पडताना नाकी 9 आहे. आता वाजले बघा किती. जो बराच वेळ ते बसून आहे, एका जागी बसून आहे. 7:45 झाले जवळजवळ. हे काय 7:45 झाले. पूर्ण ट्रॅफिक. म्हणजे हे बघा पुढे गाड्याच आहेत. काय करतायत काय माहिती. त्याच्या पुढे पण गाडी आहे. सगळं ट्रॅफिक, पूर्ण ट्रॅफिक आहे. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग मी ना इथेच एंड करतो. कसा वाटला प्रवास नक्की कमेंट करून सांगा. सुरुवात माझ्या प्रवासाची मस्त झाली. मध्येच थोडं टेन्शन आलं कारण डिझेल मिळत नव्हतं. फायनली डिझेल पण भेटलं आणि प्रवास पण व्यवस्थित झाला, खाली झाली. तर कशी वाटली जर्नी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.